सिद्धेश्वर महाराज की जय। तुझे नावची एक कोणी वेळे, तुझे नावची एक कोणी वेळे, जयाचे मुखासी का काना मिळे, तयाच्या हृदयाचे सांडून पडे भेदुजी साथ, अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन, विष्टभ्याम इदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. ज्ञानेश्वरीच्या म्हणजे ओघात श्रीमद भगवद्गीतेच्याही 10व्या अध्यायातला अजून काही 42वा श्लोक आहे आणि या श्लोकावरच्या ओव्यातली एक ओवी प्रवचन सेवेच्या प्रारंभाला उच्चारली. तुझे नावाची एक कोणी वेळे, जयांचे मुखासी का काना मिळे, तयांच्या हृदयाचे सांडून पडे भेदुजी साथ. प्रत्येक साधकाने आपापली साधना अत्यंत निष्ठेने, सातत्याने, प्रेमाने आणि पूर्ण विश्वासपूर्वक करत असताना जी काही पथ्य पाळायला पाहिजे त्यातलं एक महत्वाचं पथ्य, मी करतो तीच साधना श्रेष्ठ, बाकीच्या साधना फालतू, त्यात काही अर्थ नाही, असं कोणतीही साधना करणाऱ्या कोणत्याही साधकाने अजिबात कल्पना करून घेता कामा नये. राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये फोडाफोडी करून जसं आपल्या पक्षाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न करतात, तसं कोणत्याही पंथातल्या संप्रदायातल्या साधू संतांनी बाकीची साधना सोडून तुम्ही माझ्या कल्पात या असा आग्रह केलेला नाही आणि म्हणूनच त्यांना आपण संत म्हणतो. संतांच्या अनेक वैशिष्ट्यातलं जे वैशिष्ट्य आहे, जो जिथं आहे तिथून त्याला आत्मस्वरूपापर्यंत न्यायचा आहे. पुढे गेलेल्या मागे एक म्हणत नाही आणि चौथीच आहे त्याला एकदम तू 12वी पासून कॉलेज जॉईन कर म्हणत नाही. जो जिथून आहे, जिथं आहे, जसा आहे तसा तिथून त्याला आणि स्वरूप दर्शनापर्यंत, स्वरूप साक्षात्कारपर्यंत नेतात तेव्हा ही भगवंताकडे घेऊन जाणारी जी जी साधना आहे, ज्या ज्या साधना आहेत, त्या साधनेमध्ये साधनांची भिन्नता असून सुद्धा एका साधनाबद्दल मात्र सगळ्या संतांचं, मग त्यांची साधना कोणती असो, त्यांचं एक मत आहे, मतैक्य आहे आणि ती साधना म्हणजे नाम साधना. नाम साधना अशी आहे, पूर्वी आपण मोकळ्या पातेल्यात म्हणा, तपेल्यात म्हणा, तपेल्यात म्हणा, फारच असेल तर मोठ्या अंड्यात म्हणा भात शिजवतो. आता आपण कुकरमध्ये शिजवतो. तो मोकळा भात शिजताना पाणी पाहिजे का, आणि 2 वाफा यायला पाहिजेत का, उतरून निखाऱ्यावर घ्यावा का, दांड्यावर एक शीत घेऊन पाहिजे किंवा आणि पाणी पाहिजे किंवा आणि एका वाफेत होईल. शीतावरून भाताची परीक्षा. तसं कोणत्याही काळातले, कोणत्याही पंथातले, कोणत्याही संप्रदायातले आत्मसाक्षात्कार संपन्न संत असो, हे संत आहे त्याची एकमेव श्रेष्ठ कसोटी ते नामाविषयी काय म्हणतात.
नामाविषयी जर त्यांना प्रेम नसेल, नामाविषयी आस्था नसेल. माझे एक स्नेही होते, एका कॉलेजचे प्राचार्य होते. ते गोंदवलासारख्या ठिकाणी नामावर 1.5-2 तास बोलायचे, पण खाजगी भेटले म्हणजे म्हणायचे ना ते राम एवढं रला एक काना आणि पुढं मठातलं रामराम म्हणून काय होतं. मी शेवटी त्यांना म्हणलो की प्राचार्य, मग तुम्ही नामावर कशाला व्याख्यान देता. नाही, नामाविषयी काय म्हणतात एकच वाक्यच आहे. ज्ञानोबारांच्या शब्द सांगायचे या 10व्या अध्यायातल्या तर नाम परब्रह्म वेदार्थे नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. हरिपाठातील ज्ञानराजांनी हे सांगितलंय. एक तत्व नाम दृढ धरी मना. त्यांनी नामाला तत्व म्हणलंय आणि ते तत्व कसं आहे. एकमेवाद्वितीय तत्व आहे. एकमेवाद्वितीय तत्व ब्रह्म आहे. त्यामुळे ब्रह्म आणि ब्रह्मनाम यात फरक नाही. नाम किती श्रेष्ठ. एका गुरुकुलामध्ये श्री गुरूंच्या आणि पायाशी बसून एका विद्यार्थ्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपवेद, भाष्य, वार्तिक, आकारादी ग्रंथ, प्रकरणादी ग्रंथ सगळे अभ्यासले. अभ्यासक्रम पूर्ण झाला. तुझी परीक्षा म्हणले अमुक वेदातल्या, अमुक शाखेतल्या, अमुक मंडळातला आणि ऋचा म्हण म्हणजे 5-10 शब्द ऋचेचे उच्चारले असतील नसतील तोपर्यंत गुरुवरे म्हणले बाबा थांब, पुढं म्हणू नको. म्हणलं का अजून ऋचाही पूर्ण झाली नाही. ते म्हणजे करूच नको पूर्ण तू. अरे किती चुका. 5-10 शब्दात किती चुका. म्हणलं किती. म्हणलं ज्या चिंतेच्या झाडाखाली तू उभा आहेस ना, त्या चिंतेच्या झाडाकडे बघ. त्याचं खराटा झालाय. आता चिंतेच्या झाडाची किती पानं. ती सगळी गळून पडली. इतक्या चुका आहेत. अतिशयोक्ती आहेत, अलंकार आहे. त्याच्या लक्षात येईल की 5-10 शब्द उच्चारले नाही, इतक्या चुका कशा. ते म्हणजे सगळं मुसरत केलाच रे. म्हणलं काय. अरे वेद पठणाला सुरुवात करताना हरिओम म्हणजे ओंकार जो आहे, त्या ओंकाराच्या पूर्वी सुद्धा हरिओम तत्सदिती सूत्राचे हे सार कृपेचा सागर पांडुरंग ओंकाराला सुद्धा आणि पुष्टी देणार हरिनाम आहे. इतका त्या हरिनामाचा अर्थ आहे. जसं आणि कर्जतून लोणावळ्याकडे गाडी निघाली म्हणजे तिला अनेक इंजिन जोडतात. तसं ओंकार म्हणजे प्रणव. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणातील स्मृता. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. असा जो ओंकार, त्या ओंकाराला सुद्धा पुष्टी येण्यासाठी प्रथम हरी आणि मग ओम असा हरिनाम. आणि अशा नामाचा महिमा, त्याचं महात्म्य हे कोणतीही साधना करणाऱ्या कोणत्याही संतांनी एक वाक्यतेने मान्य केलेला आहे. हा जो प्रस्तुत 10वा अध्याय आहे, की 10व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये मागं पडलेला विषय पुन्हा 10व्या अध्यायात आलाय. 7वा अध्यायाचा संकल्प जरी ज्ञान विज्ञान योगो नाम असला तरी 7व्या अध्यायात प्रतिपादनाला सुरुवात झाली होती. भगवान आपापल्या विभूती ज्या आहेत ना, त्या विभूती सांगायला सुरुवात केली होती. पण तो जसं आणि कोल्हापूर आणि छत्रपती टर्मिनस
महालक्ष्मी आली की पॅसेंजर जशी सायडिंगला पडली तसा तो विभूती सांगण्याचा विषय सायडिंगला पडला आणि ज्ञान विज्ञान तुझं ज्ञान सांगेन सहित विज्ञानीची सांगितलं गेलं. तो जो विषय राहिला होता तो पुन्हा 10व्या अध्यायामध्ये अध्यायाचा संकल्प कसा आहे विभूती योगो नाम दशमोध्याय. अशा विभूती सांगितल्या. काय ज्ञानराजांची रचना आहे पहा. हेच साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. ज्ञानराजांचे साहित्य आहे त्याचं वैशिष्ट्य आहे. तिथं तत्वज्ञान तर आहेच आहे पण त्या तत्वज्ञानाला अत्यंत उत्तम अशा काव्याची साहित्याची जोड आहे. पहिलं नमनच वाचा 10व्या अध्यायातलं. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. काय शब्द आहे. एकाने आकडेचे तारे तोडले. तो म्हणला ज्ञानेश्वर महाराजांना संस्कृत येत नव्हतं म्हणून मराठीत लिहिलं. अहो हे नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया तरुण तरतुर्या अपरिमित परमवीर्या लागलेला जगदखिल पालना भवेद कुंभ भंजना. मराठी का संस्कृत. 18व्या अध्यायाचं म्हणता जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगल जन्म जगा जगत जाळ प्रवचन. मराठी का संस्कृत. सुंदर मंगलाचरण. विभूती का सांगितल्या तर ज्ञानेश्वर महाराजांची इथं कमाल आहे. गीता सांगणारा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा आणि अर्जुन या दोघांच्या मधला प्रेम संबंध काय आहे हा ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं जिथं अवसर मिळेल तिथं तिथं अति सुंदर उलगडून दाखवलाय. नुसता उलगडून दाखवला नाही तो जितका आणि खोलवता येईल तितका खोलवलेला आहे. म्हणजे किती प्रेम आहे. हा कोपे निवांतच आहे. अर्जुन कोपला तापला रागावला संतापला भगवंतानी शांतपणाने सहन करा. रोषे रुसला बुधावीतच आहे त्याचे समजून काढावी. नवल पिसे लागले पार्थाचे देवा. साधे सोपे शब्द आहेत. देवाला अर्जुनाचं पिसं म्हणजे वेळ लागलंय हे त्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वतंत्र स्वतंत्र देवाचं काय नवल आहे. नवल पिसे लागले पार्थाचे देव. शेखी उपेगा गेला पांडवासी. देवकीने वाहिला यशोदेने पाहिला आणि शेखी उपयोगा गेला पांडवासी. असं दोघातलं प्रेम आहे. किती प्रेम आहे एवढे सांगून माऊली थांबलेली नाही. ये हृदयीचे ये हृदयी लागले. विभूती सांगत असताना पांडवानाम धर्म म्हणले नाही भीम म्हणले नाही नकुल नाही सहदेव. पांडवानाम धनंजया हा नर तैसा नारायण. कोणत्याही पुराणाचं वाचन करताना प्रारंभी आपण जो मंगलाचरणाचा श्लोक म्हणतो त्यात व्यासांचा श्लोक आहे नरंचैव नरोत्तम. हा नर तैसा नारायण. आणि भगवंतांची भूमिका आहे की अर्जुनाला कळावं त्याला उमगावं त्याच्या विपरीत भावना नष्ट व्हाव्यात त्याला समजावं त्याला समजेल असं सांगा. आणि मग कसं समजून सांगायचं
संस्कृतमध्ये काव्याचा विचार करत असताना काही विशेष आहे. उपमा अलंकार आहे. जे आपण न्यायालयाला करतो तो नव्हे. अर्थालंकार आहे. उपमा कुणी द्यावी? उपमा कालिदास. उपमा हा अलंकार देण्यात अत्यंत श्रेष्ठ कालिदास. बोलण्यातला अर्थगौरव भारवे अर्थगौरव. पददालित्य दंडीन पददालित्यम आणि मागे संचित्र योजना. तर उपमा कुणी द्यावे? ज्ञानेश्वर महाराज द्यावे. मराठीमध्ये उपमा कालिदासाचे, संस्कृतमध्ये, मराठीमध्ये ज्ञानदेवाने. सुंदर उपमा आहे. आपण मोठी माणसं जसं जेवतो असं लहान मूल जेवत नाही. त्याला जेवायला घालावं लागतं. त्याच्यापेक्षा सुद्धा चांगला शब्द बोलायचं तर भरवावं लागतं. भरवावं लागतं. आणि भरवताना सुद्धा भरवणारी माऊली जी आहे ती जेवढा घास घेते तेवढा घास मुलाला भरवताना करून चालत नाही. माझे शब्द काही विशेष सांगू शकतात असं नाही. माऊलीची ओळी लक्षात घ्या. बालकाचे जेव विजे एक घास विसाठाई केले. पण एका आपल्या घासाचे जरी 20 केले तरी ते सुद्धा एका जागी नाही. एक स्वयंपाकघरात, एक माजघरात, एक ओटीवर, एक परसदारी, एक माडीवर, एक बागेमध्ये हा कौचा, हा चिवचा, हा आजीचा, हा मामाचा. आईला किती कष्ट पडले तरी तिचा हेतू असतो त्या मुलाने जेवावं. तसं तत्वज्ञान सांगत असताना काय सांगायचंय? सर्वं खल्विदं ब्रह्म. 9व्या अध्यायानंतर जो 10वा अध्याय आहे, अध्याय संगती आहे. एका अध्यायाचा दुसरा अध्याय का? मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्थानि सर्वभूतानि. तया मया ततमिदं. सर्वत्र अर्जुना एक परब्रह्मच दाटलेलं आहे. या तुकडोजी महाराजांचं एक पद आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. छान ओळ आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म हेच त्यांनी सांगितलं. उघड ब्रह्म आहे, उघड ब्रह्म आहे. पण सर्व ब्रह्म आहे हे पटणं म्हणावं तसं सोपं नाही. मग अर्जुनाला सर्व ब्रह्मच आहे. आपणाची होऊनी ब्रह्म सारिरे कृत्याचे कर्म अशा बोधावर अर्जुन यायला हवाय आणि मग लढायला हवाय. म्हणजे त्याला कळावं ह्यासाठी त्यांनी सांगायला प्रारंभ केला विभूती योगात की अश्वामध्ये उच्च सवा मी, पर्वतामध्ये हिमालय मी, अमक्यात तो मी, कवीना कुशनाचार्य मी. सांगायचा आहे अभेद, पण भेदाच्या माध्यमातून. दृष्टांत म्हणून सांगतो. भगवत पूज्यपा श्रीमद आद्य शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत जो आहे की ज्याचं खंडन कोणीही करू शकलेलं नाही आणि करू शकणार नाही. का? अद्वैत तत्वज्ञान हे प्रत्यक्ष जीवन आहे. अद्वैत तत्वज्ञानाचं खंडन म्हणजे प्रत्यक्ष जीवनाचं खंडन होईल. त्यामुळं त्याचं खंडन नाही. असं अद्वैत तत्वज्ञान सांगायचं असलं तरी सुद्धा माध्यम मात्र
द्वैत वापरावं लागतं. हा एक मोठा गमतीचा भाग आहे. त्याला संतांनी फार सुंदर अनेक दाखले दिले एका वेळी. दोही ओठी एकची बोलणे. आपण बोलतो एक, पण दोन ओठांचं साह्य लागतं ना. रास क्रीडा जी भगवंतानी केली, त्याचं विडंबन म्हणजे हल्लीचा नवरात्र महोत्सवातला धुडगूस गरबा विडंबन आहे त्याचं. रास कळायला, महारास कळायला संतच पाहिजे. अन्यथा लोकांना महारासात काय आहे हे कळणार नाही. टिपऱ्या आहेत, दोन्ही टिपरी, नाद एक. भजनामध्ये काळ आहे, काळाच्या वाट्यात दोन, नाद पावलं दोन, चालणं एक. तसं सांगायचंय अद्वैत, पण शब्दाचं द्वैत माध्यम घेऊन अद्वैताकडे जायचंय. तसं सांगायचं आहे अभेद. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंग, हे तत्वज्ञान सांगायचंय. पण कशाच्या द्वारा? भेदाच्या द्वारा. अभेद. बऱ्याच माता भगिनी तुम्हाला कळेल असा स्वयंपाकघराचा दृष्टांत देतो, म्हणजे तुम्हाला सिद्धांत लगेच कळेल. भांड वापरलंय, आता ते वापरल्यानंतर स्वच्छ करायला पाहिजे. पूर्वी राख वापरत होते, तवा घासायचा तर विटकरीचा चुरा वापरत होते. आता अद्ययावत पावडर्स आहेत, वेगवेगळ्या डिटर्जंट आहेत. पहिलं जे पात्र खराब झालेलं आहे, मलिन झालेलं आहे, त्याच्यावर काही कुठं चढलेली आहे, ती काढण्यासाठी आपण त्याला अनेक पावडर किंवा साबण किंवा लिक्विड सोप काय असेल ते लावतो ना. ते कशासाठी लावतो? जो मळ आहे, जो थर आहे, तो काढून टाकण्यासाठी अनेक पावडर लावतो. पण पाण्याखाली धरल्यानंतर लावलेली पावडर आणि त्याच्या आधीचं मळ दोन्ही जाऊन पात्र स्वच्छ होतं. अगदी तसंच सांगायचंय अभेद, पण भेदाच्या, आणि असा भेदाच्या द्वारा अभेद सांगण्यातनं विभूत योग निर्माण झालाय. आणि शेवटी भगवंतांनी सांगितलं की अरे तुला भेद सांगितलाय खरा, पण भेदाचा आधार घेऊन तुला जे अभेद तत्व सांगितलं ते तुला कळलं का नाही. असा श्लोकातलं पद असं आहे का? किम ज्ञातेन तवार्जुन, तुला कळलं का नाही? का सांडी विखुरी. हो, परीक्षितीने भागवत ऐकलं, त्याचं कल्याण झालं. त्या बुंदुकारीने ऐकलं, पिशाच योनीतला, त्याचं कल्याण झालं. आणि गोकर्णाला विचारलं, अरे तुझ्या बंधू पिशाच योनीतला, त्याला गती मिळाली, आम्ही ऐकलं, आम्हाला काहीच नाही पदरात. गोकर्णाने सांगितलं, भागवतात दोष नाही, तुमच्या ऐकण्यात दोष आहे. ते पिशाच असून त्यांनी जसं ऐकलं तसं तुम्ही ऐकलं नाही. आपलं ऐकणं कसं? नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आम्ही सांगतो, सांगलीमध्ये कैवल्यधाम कोटणीस महाराजांचं समाधीस्थ वैकुंठवासी परमपूज्य गुरुची कीर्तन सेवा होती. कीर्तन झालं, एक श्रोते मामांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि त्यांनी मामा विचारलं की मामा, आम्ही कीर्तन झाल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर तुमच्या पायावर डोकं ठेवतो, का ठेवतो? ते म्हणले, मी काही आणि त्याचा विचार केला नाही बा, आधी कधी मी थांबतच नाही, पण आता तुम्ही ठेवलंय, पण का ठेवता मला? म्हणलं मी सांगतो. मग म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडेल. सांगा काय सांगावं त्यांनी.
आम्ही जे 2 तास ऐकलं ना ते डोक्यात कुठंतरी थोडं चिकटलं असेल ते तुमच्या पायावर मोकळं करून आम्ही पुन्हा संसारात जायला मोकळे. काय आम्ही असंच आपलं ऐकणं. हो, आपण ऐकतो परमार्थ, चिंतन करतो प्रपंचाचं आणि साक्षात्कार होतो दुःखाचा. समर्थ म्हणतात जे जे केले श्रवण ते ते व्यर्थ होय मनने वीर. श्रवणाचं जर मनन झालं नाही, मननाचं जर चिंतन झालं नाही, चिंतनाचा जर निधिध्यास झाला नाही, निधिध्यासातनं तत्वम पदार्थ शोधन झालं नाही तर श्रवणाचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. गाळण्यातनं पाणी गाळण्यासारखं, बस काही उपयोग. ऐकलं पाहिजे. अपरोक्षानुभूती या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी श्रवण या शब्दाची व्याख्याच केली. जे श्रवण केले त्याचा बुद्धीच्या द्वारा अंतःकरणामध्ये निश्चय होणं म्हणजे श्रवण. बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण याला श्रवण म्हणतात. मग तुला जे सांगितलं ते सगळंच्या सगळं तुला कळलं का सांडी विखुरी? असा प्रश्न विचारला. अर्जुनाला जरा कृष्णाविषयी थोडा राग आला की काय यांनी विचारावं. पण थोड्या मवाळ भाषेत सांगितलं. मागल्या अध्यात तर जायसी चेत कर्म नसते मता बुद्धी लाजसी ना महागोरी कर्मी सुद्धा. आता जरा सुधारलंय त्याचं बोलणं. अर्जुन म्हणाला देवा तू सांगितल्यावर समजणार नाही तर अन्य कुणी सांगितल्यावर समजेल. पण आम्ही असं जर तुला विचारलं ना तर लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं होईल. पण तरी आई कृष्णा ज्ञानवांचा दृष्टांत आहे ना. अरे सूर्य आपल्या समोर यावा आणि त्याने विचारावं का हो कुठं आसपास कुठं थोडा अंधार आहे का? हे सूर्याने विचारणं जितकं अत्रटपणाचं कृष्णा तितकं तू सांगितल्यानंतर कळलं का नाही हे विचारणं. पण बाबा मोठा आहेस तू, आम्ही लहानाने काय बोलावं. सांगतो तू जे काही सांगितलंस ना ते तर कळलंच आहे. अरे सांगायची बात सोडून दे. कृष्णा तुझ्या नामात इतकं सामर्थ्य. इथं जरी तो कृष्णा म्हणत असला तरी कृष्ण परब्रह्म आहे या बोधावर तो आलाय. त्याच्या माग मात्र आपण आते मामे भावंड आहोत. हे कृष्ण, हे यादव, हे सखेची आपण सखे आहोत, मित्र आहोत. मग नंतर सुभद्रेशी विवाह झाल्यानंतर आपण मेवणे आहोत. आणि मेवण्यामध्ये 2 नाती. म्हणजे एक पत्नीचे बंधू मेवणा शालक आणि बहिणीचे यजमान. आता खरं सांगा ना तुम्ही, तुमची पाळी आहे. कोणता मेवणा जास्त लाडका? तिचा भाऊ जो आहे ना तो जास्त लाडका. तुम्ही उत्तर देणार नाही मला माहित होतं म्हणून तुमचं प्रतिनिधित्व मीच करून मोकळा झालो. पण आता त्याला कळले नाही ही तर नाती आहेत पण कृष्ण साक्षात परब्रह्म आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु. त्यामुळे आदबीने बोलतोय तो. अरे तू सांगितल्यावर कळणार नाही का? काय विचारतोस? अरे तुझ्या नामात सामर्थ्य आहे. मग सांगण्यात असेल यात काय प्रश्न? इथंही ओवी आली आहे जी सुरुवातीला वाचली. ऐक कृष्णा तुझे नामचिका कोणी एक वेळे जयाचे मुखासिका काना मिळे तयाच्या हृदयाचे सांडोनी पळे भेदुजी साध. तुझे नाम, तुझं नाम
सामान्यतः व्यवहारात नाम आणि नामी यांचा अव्यभिचारी संबंध नाही, व्यभिचारी संबंध आहे. का? ज्याचं नाम आहे ती नामी वस्तू जी आहे तिचं रूप सतत टिकत नाही. तुकाराम महाराज फार गमतीने सांगतात, पण विदारक प्रकाश टाकलाय ते. एक काळ जे सफरचंदासारखे गाल होते ते आता कसे खोबऱ्याची वाटी ऐसे झाले मुख. का? रूप बदलणार आहे, रूप टिकणार नाही, बदलणार आहे. तसं ज्या वस्तूचं नाम आहे ती वस्तू अखंड त्या रूपात राहणारी नाही. गमत म्हणून दृष्टांत सांग. उत्कृष्ट ग्रंथ आहे, उत्कृष्ट, पण घरात म्हणावी तशी व्यवस्था नाही. त्यामुळे इतका सुंदर ग्रंथ अजाण बालकांच्या हाती लागला. ती खेळली मुलं त्या ग्रंथाची, आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याची बांधणी, त्याची शिलाई ही पानं पानं वेगळी झाली. आईच्या लक्षात आलं की अरे पोरात काय केलं. तिच्या भाषेत सांगतो, पत्रावळी करून टाकल्या असं म्हणाले. तरी तिने उचलून ठेवल्या. कशाला? उपयोगी. उद्या आणि पाणी तापवण्यासाठी बंब पेटवत असताना पेटवला. त्या पत्रावळी घातल्या त्यात. पाणी तापलं, आंघोळी झाल्या, बंब शांत झाला. त्याची काय झाली? तरी प्रिय आहे, भांडी घासायला वगैरे. म्हणजे रूप जरी बदललं, आकार जरी बदलला, तरी उपयोगिता आहे, हे लक्षात ठेवा. उपयोगिता आहे. पण ग्रंथ होता, त्याच्या पत्रावळी झाल्या, पत्रावळीचे कप्टे झाले, कप्ट्याची राख झाली, रूप बदललं, नाम बदललं. पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याची. नामदेवराय वर्णन करतात, एकच रूपाने प्रयोग झाला काय? अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनंत रूपाने नटलाय, पण अनंत रूपाने जरी नटला असला तरी नटणारा एकच आहे. बाळगंधर्व चित्रपट झाला, फार जमला नाही त्यांना, पण प्रयत्न चांगला होता. भामिनी तेच, द्रौपदी तेच, रुक्मिणी तेच, सुभद्रा तेच, सिंधू तेच, लतिका तेच, सगळे तेच. नारायणराव राजाहून. तसं तुमच्या आमच्या सगळ्या विविध रूपाने नटलाय तो एकच आहे. मग तो जो एक आहे त्याची नाम मात्र अनंत आहे, अनंत आहे. भगवानच 12व्या अध्यायात सांगून गेले, नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सगुण्या संसारी चालू झालो. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरिये वरी. एक दोन प्रवचन करायला पाहिजे, सोडून देतो सगळा विषय. जाता असा ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाचा अधिकारी सांगितलाय, एवढं लक्षात घ्या. मात्र परिग्रहित व्हायचो, ध्यानाचा अधिकारी नाही, असं ज्ञानोबारांचं स्वच्छ मत आहे. असो, मग सडा जो आहे तो ध्यानाचा अधिकारी, आणि परिग्रहित व्हायचो नामाचा अधिकारी आहे. त्यांच्यासाठी हजार नावांनी नटलाय. नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सजुन्या संसारी चालू झाला. मग असं जे नाम आहे ते नाम आणि नामी यांचा मात्र अव्यभिचारी संबंध आहे. आपलं नाम किती श्रेष्ठ आहे याचं त्या नामी जो भगवंत आहे त्यालाच कल्पना नाही हो. रामायणात चला, लंकेवर चालून जायचं होतं, सेतू बंधनाचं काम होतं. सेतू बांधारे
सागरी सगळी मंडळी कामाला लागली होती. तिने सांजेला काम थांबायचं. काम थांबलं होतं. प्रभू रामचंद्र आले काठावर. दगड उचलला टाकला, बुडला. काय मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे आहेत ना तुमच्या आमच्या, त्यातला एक कंगोरा आहे. फजिती झालेली होऊ दे, कुणी पाहिली नाही ना. म्हणजे सायकलवरनं पडलेला मुलगा प्रथम काय पाहतो की माझ्या कोणी मित्रांनी मला पडलेला पाहिलं नाही ना. तसं रामराव म्हणजे आले. काय बाकीची मंडळी दगड उचलतायत, त्याच्यावर राम घेतायत, टाकतायत, ते तरतायत. आणि ज्याचं नाव तो मी दगड टाकलं बुडला. कोणी नाही ना म्हणले. मारूच राय मारू. आशा मोठी चिवट असती. ती म्हणली मारू दे. कधी? तो म्हणला स्वामी तुम्ही टाकताना मी होतोच. म्हणजे तू आता म्हणलं मी काय डोळे झाकून घेतले नव्हते, तो बुडला हे मी पाहिलं. अरे म्हणलं असं कसा बुडला? बुद्धिमताम वरिष्ठ आहेत. मारुतीने उत्तर जे दिले ते फार सुंदर आहे, लक्षात ठेवा. ते म्हणजे स्वामी तुम्ही ज्याला हातातनं सोडला तो कसाच तरेल. तुम्ही ज्याला हातात धराल तोच तरेल. तुम्ही हातातनं सोडल्यावर तो बुडणारच. तुकोबाला सांगताय देवा नाम तुझं खरं अमृतापेक्षा गोड आहे. आम्हाला त्याचं महात्म्य ठाऊक आहे. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तेव्हा तुझं नाव आहे पण तुला नाही त्याचं रहस्य, त्याची गोडी, त्याचं मूल्य. पण आम्ही जन्म जन्म घेऊ तुझं नाम घेण्यासाठी. असं हे ना तुझं नाम आणि तू एकमेकापेक्षा वेगळे नाहीत. नाम म्हणजे तूच आणि तू म्हणजे नामच. म्हणून 10व्या अध्यायाचं प्रमाण लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा ओळी सांगतो आपल्याला. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत नाही मी म्हणतो म्हणून माना. माझ्याकडे 2 माणसं आली आणि त्यांनी मला लवाद म्हणून नेमला. आमच्या दोघांचं काही तर्क सुटत नाही अण्णा. मी म्हणतो ते खरं का नाही. दुसरं कुठलं गप बसलं तो म्हणलं त्याचं काय ऐकताय. मी म्हणतो ते खरं का नाही. पण म्हणून तुम्ही मला लवाद म्हणून नेमलाय. पण तुम्ही दोघं काय म्हणताय ते आधी मला सांगा ना, म्हणजे मग मी विचार करीन. म्हणजे आपला आग्रह काय असतो, मी म्हणतो ते सगळ्यांनी खरं म्हणावं. मी खरं म्हणेन असं आपण म्हणत नाही. मी म्हणतो त्याला जगताने खरं म्हणा असं कसं होईल. असं होणार नाही. खरं म्हणलं तर मानायची पंचायत आहे. सकाळी त्यांनी सांगितलं, मी कुठेवर बसलो होतो ऐकलो की पुढच्या पिढीला खरं बोला म्हणून सांगू नका, खोटं बोला म्हणून आणि प्ररोध करू नका. कसं बोला. ज्ञानेश्वरीचे असा असा आणि मावा मितळे आणि रसा बोल जायचे कल्लोला म्हणताचे. पण आमचा दुराग्रह असतो मी म्हणेन ना त्याला लोकांनी खरं म्हणलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. बाप जन्मी कारच होणार नाही. ज्ञानोबा म्हणत नाही मी म्हणतो परब्रह्म आहे नाम. असं नाम परब्रह्म वेदार्थे सुप्रीमासाठी. वेद म्हणतात की नाम आणि परब्रह्म वेगळं नाही, नामच परब्रह्म. ज्यांच्या समोर व्यासपीठावर बसून मी ही बडबड करतोय, मला त्यांच्या जीवनातल्या अनेक पैलूचा एक पैलू प्रसंग आला ओघात म्हणून सांगतो. समन्वयाची बुद्धी. स्वामींनी आपल्या जीवनामध्ये जेवढा समन्वय साधला ना, एवढा समन्वय आपल्याला साधता येत नाही. अभ्यास करायचा आहे समन्वयाचा. कोणाचाही उच्छेद न करता, कोणाची निंदा न करता, कोणाचंही खंडन न करता त्याचा सुमधुर
सुमंगल असा समन्वय माझ्या तरी अल्प स्वल्प आणि माहितीनुसार अनुभवानुसार मी इतकं बोलण्याचं धाडस करतोय. ज्यांचा स्वामींची आणि माझी भेट 5-6 वेळा तरी झालेली आहे. अत्यंत क्षीण आवाज झालेला होता, पण बोलणं झालेलं आहे म्हणून सांगतो. सोहम साधना जितकी महत्वाची तितकीच ओम राम कृष्ण हरी ही नाम साधना तितकीच महत्वाची. दोन्ही व्यक्तींची भेद नाही हा स्वामींचा मूलभूत सिद्धांत आहे. स्वामींनी सगळ्यांना सोहम साधना सांगितलेली नाही. काही जणांना ओम राम कृष्ण हरी आणि काही जणांना सोहम साधना. स्वामी अशातले नव्हते. कशातले? स्वामींचा उत्तराधिकारी मीच म्हणून एकमेकाच्या उरावर बसणारी जी मंडळी. त्याचे एक महात्मा त्यांच्याबरोबर पंक्तीला बसायचं मला योग आला. 10वीच जण आम्ही होतो. ते होते. त्यांच्या पानामध्ये आमरसाची वाटी, आमच्या पानामध्ये गवारीची भाजी पोळी. असलं स्वामींनी केलं नाही. सांगतो ओळख म्हणून सांगतो. काय जीवन होतं का? काय समन्वय होता? अजून स्वरूप आश्रमाची निर्मिती झालेली नव्हती. तुमच्या ओटीवर स्वामी कसं आहे? स्वामींची योग्यता कुठं? आम्ही काय लायकीची माणसं. आणि एक टून निघाली. चांदोरकर होते बरं का. चांदोरकर होते. भत्ता करूया. भत्ता म्हणजे कळलं ना? चुरमुरे, गाठी, शेव, कापडी, आमंत्रण, वर्गणी, चला. स्वामींनी आतनं 4 आम्ही पाठवलं. श्रीखंडेच्या 4 भत्ता झाला तयार. डॉक्टर मीराजी काय म्हणले की आता 4 आणि स्वामींनी वर्गणी दिली तर भत्ता त्यांना नेऊन देणं हे नैतिक बंधनार्थ नाही. पण आता प्रश्न दुसरा की स्वामींसारख्या महात्म्याला भक्ता कसा नेऊन द्यायचा? तू आणलीच वर्गणी स्वामींच्याकडनं नेऊन म्हणलं देत. झालं करून गेला. माझ्यासारख्या माणसाला कुठे भत्ता देतात काय? कळतं नाही तुम्हाला काय? नाही. भत्ता कागदावर होता. त्याच्यातला शेवेचा एक एवढा तुकडा स्वामींनी उचलला. त्याला म्हणतात समन्वय. आणि काय समन्वय? माझ्या आपल्या विनंती आहे. नुसतं स्वामी स्वामी म्हणून स्वामी काय आहे ते कळून घ्या, जाणून घ्या. जाणून घ्या काय स्वामींचं जीवन होतं, का स्वामी म्हणलं गेलं त्यांना. आपला विषय इथून निघाला की समन्वय होता. नाम आणि सोहम साधना एकच आहे हा त्यांचा ठाम विश्वास होता. अधिकार तैसा करूपदे, अधिकार तैसा दावेला मार्ग. सब घोडे 12% नाही, अधिकाराप्रमाणे. पण तुझे नाम याचा अर्थ तू आणि नाम वेगळं नाही. कोणी एक वेळे 2दा नाही, 5दा नाही, 25 नाही, 100 नाही, 1000 नाही, एक वेळे. आज काही वेळ पूर्ण होणार नाही. उद्याच्याही 5व्या प्रवचन पुष्पात विचार करू आपण. एक लक्षात घ्या. तुम्ही मला खोळा मूर्ख काही म्हणलं तरी चालेल. नाम ही मोजण्याची गोष्ट नव्हे, अजिबात नाही. हा, नाम मोजायला हरकत नाही. केव्हा? जर आपण श्वास मोजत असू तर. कळली का? श्वास जर मोजत असाल नाम जरूर मोजा. श्वास मोजत नसाल नाम मोजण्याचं कारण नाही. मग अशी मला ओटीवर असताना जयंताने विचारला, ना एक छोटी माळ करून घेतली का? माळ नाहीये. माळ म्हणलं की 108 म्हणायची, ती स्मरणी आहे.
त्याला मेरू आणि नाही, त्यामुळं मोजण्याचा प्रश्नच नाही, मोजायचंच नाही ते ना. किती घ्यायचं मग? घ्यायला लागल्यापासनं आपल्या शरीरातनं श्वासासहित प्राणशक्ती बाहेर पडत असेपर्यंत घ्यायचं. अंतकाले मामेव स्मरण कलेवरम तिथपर्यंत. मला वाटतं बँकेतल्या नोकऱ्यानं तरी आता विहारच आहे का हो? मला वाटतं त्यांनी विड्रॉ केली. जर जाऊ लागलं आर्थिकदृष्ट्या, त्यामुळं काढून टाकली सोय त्यांनी. नामाला VRS नाही, रिटायरमेंट नाही. जसं श्वासाला रिटायरमेंट नाही, तशी नामालाही रिटायरमेंट नाही. अखंड घेत राहायचंय. पण कसं घ्यायचंय? कोणी एक वेळे, ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे, एक वेळा जरी, कोणत्याही एका वेळी जरी तुझं नाम मुखासी का काना मिळे, एकदा जरी तुझं नाम मुखात आलं किंवा एकदा जरी कोणी घेतलेलं नाम कानावर पडलं, तर ज्याच्या कानावर पडले, ज्याच्या मुखातनं आले, त्याच्या हृदयातनं भेद हा सहकुटुंब सहपरिवारे निघून जाईल. त्याच्या हृदयाचे सांडून पळे भेदुजी साथ. मग कोणी एक वेळे या दोन शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना नामसाधनेतलं काय रहस्य सांगायचंय, शब्दशः अर्थ करून चालणार नाही. बेळगावात होतो, त्यांच्या घरी मुक्काम होता, मोठं कुटुंब, 5 भाऊ एकत्र नांदत होते, गुण्या गोविंदांनी नांदत होते. त्यामुळे 25-30 मंडळी, स्नान करत 2च. मला लवकर जायचं होतं. त्या एका मुलाला म्हणलं, अरे स्नान करून मोकळं झालं ना, म्हणजे मला सांग आणि नळाला बादली लाव. तो मला सांगत आला की अण्णा स्नान रिकाम आहे, तुम्ही जा. स्नानाचे कपडे घेऊन गेलो. त्यांनी अक्षरशः बादली नळाला लावली होती, नळ सोडला नव्हता. शब्दशः अर्थ घेऊन भागत नाही. किंवा आम्ही सांगतो का, मला वाटतं आता पाठपाणी हा शब्द आउट ऑफ ऑर्डर फॅशन झालेला आहे. पण अहो मंडळी आली तर पाठ पाणी घ्या म्हणल्यानंतर तुम्ही फक्त पाठ आणि पाणीच मांडत होतात का? तसं कोणी एक वेळ, दिसायला एक वेळ असाच आहे, पण एक वेळ या शब्दात काय अन्वय अर्थ आहे, काय लक्ष्यार्थ आहे, काय गुढार्थ आहे, त्याचा विचार उद्याच्या सेवेत करू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर स्वामी स्वरूपानंद महाराज.